चालतं नेक्स्ट सीट काढू. ईशा, इट्स युअर टर्न. काय अंधश्रद्धा अंधश्रद्धा बाबा. व्हॉट डू यू थिंक? त्याच्या आधी एक क्वेश्चन, देवाला मानतेस का नाही? हो. ओके हा, ओके गुड. दॅट वॉज क्विक वन. हा एकदमच असं देवाला मानणं आणि अंधश्रद्धा मानणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं मला वाटतं. श्रद्धा वर्सेस अंधश्रद्धा. म्हणजे देवाचं नाव वापरून समजा एक्झाम्पल देव आहे असं म्हणून एकदम अधांतरी राहणं, की बाबा हा ठीक आहे ना, मी काही काम नाही केलं, मी अभ्यास नाही केला तरी देव बघून घेईल असं म्हणणं. आणि कुणीतरी आपल्याला सांगतंय की देवाचं रोज समजा देवघरात बसून तू रोज एवढं पठण कर, एवढं देव करत बस, अभ्यास नाही केलास तरी देव तुला पास करेल. ही अंधश्रद्धा झाली असं मला वाटतंय. किंवा बाबा काय म्हणतात त्याला, की देवाचं नाव वापरून चुकीच्या गोष्टी करणं ही अंधश्रद्धा झाली. मग ते अंधश्रद्धा नाही पाळली पाहिजे असं मला वाटतंय. देवाचं नाव घ्या, देवाचं नाव आपण का घेतो, देव आहे असं मी म्हणजे माझ्या अनुभवातून जर विचार केला तर देव असा एकदम आपल्या समोर दिसतो किंवा स्वप्नात येतो असा देव नसतो. देव हा कुठल्या तरी माणसाच्या रूपात, कुठल्या तरी गोष्टीच्या रूपात आपल्याला येऊन आपल्याला फक्त तो संकेत देत असतो. कुठली तरी गोष्ट चुकीची आपण करतोय, आपल्याकडून काहीतरी चुकीची गोष्ट घडतीये, तर त्याच्या आधी तो थोडंसं काहीतरी कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करतो. देव स्वतः येऊन तुम्हाला कधीच असं म्हणत नाही आता तू ह्या गोष्टी करू नकोस बरं का, पण अडचणी निर्माण करतो. तेव्हाच आपल्याला थोडंसं, आपण जर बुद्धी असेल आपल्याला तर तेव्हाच आपण तो आपला हात हे घ्यायला पाहिजे की नाही, आपल्याला नाही करायच्यात ह्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी. अरे आपण आता बघ ना, तू जो व्यक्ती शनिवारपर्यंत देव करतोय, पूर्ण आपलं काम करतोय, देव म्हणजे सर्वस्व आहे माझं वगैरे, देवाचं पठण करतोय, पुजारी आहे देवळात, आणि रविवारी मस्त दारू पितोय, चिकन खातोय, काय अर्थ आहे ह्याला? म्हणजे जर तुम्ही तिथं म्हणताय, तुम्ही भजनाला चाललात, तिथं तो समजा कीर्तनाला चालला, तिथं तो कीर्तनकार सांगतोय की बाबा हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, दारू पिऊ नका, हे करू नका. अरे चुकीचंच आहे ना, दारू पिणं म्हणजे चुकीचीच गोष्ट आहे ना. मग आणि रविवारी लगेच दुसऱ्या दिवशी मस्त मित्रांसोबत चिल करतोय, दारू वगैरे पितोय, घरी येऊन बायकोलाही मारतात. खूप लोक बाहेर सगळ्यांसमोर असं वागवतात की बाबा मी म्हणजे देव करतो, देवावर खूप विश्वास आहे माझा, आणि दारू पिल्यानंतर त्याला ती समोर असलेली देवी सुद्धा दिसत नाही. बायकोला मारहाण करणं, लेकरांना शिव्या देणं, चुकीचे वर्ड्स वापरणं, हे मग काय म्हणजे तुम्ही देवाला मानताय खरं का हे उगीच म्हणजे दिखावा आहे, अंधश्रद्धा आहे म्हणून मानताय? काय करताय? श्रद्धा आहे का नाही? तुम्हाला वागवण्यात तुमच्यात काही दिसत नाही. हे लोक खूप झालेत आजकाल दिखावा करणारे. तुला त्याचं नाही माहित, पण मी देवाला नाही मानत, पण मी आय बिलीव्ह इन एनर्जी, की कुठली तरी एनर्जी आहे जी जस्ट ट्रान्सफर होते. जसं की एनर्जी आपण स्टोअर एक ट्रान्सफर करतो कुठल्या पण एनर्जीला, की एक एनर्जी आहे जी आपल्यासोबत आहे. आपण त्याला नेचर म्हणू शकतो, की नॅचरल एनर्जी कुठली तरी, की जर आपल्याला असे गट फिलिंग आले, पण कुठेतरी जातो आणि आपल्याला गट फिलिंग आली की आज आपण इथं नाही जायला पाहिजे, तर आपण ते कॅन्सल करतो. आणि जर आपण गेलो तर काहीतरी एक वेगळ्या गोष्टी होतात ज्यातून आपण म्हणतो की मला इंट्युशन झाले. हा पण मग ती एक एनर्जी आहे. असं मी नाही, मला नाही माहित देव आहे का नाही आहे, किंवा मी स्वतःच बिलीव्ह नाही करत, पण आय बिलीव्ह इन एनर्जी, की एक एनर्जी. समजा तू मला कुठली तरी चांगली गोष्ट सांगतेस, जसं तू म्हणलीस की माणसात देव शोधला पाहिजे, तर हा मग ते तू आहेस माझ्यासाठी. आय डोंट नो देव आहेस काय आहेस, पण तू मला 4 गोष्टी चांगल्या सांगतेस, माझ्यामध्ये चांगली एनर्जी पास करतेस, किंवा चांगल्या गोष्टी माझ्या भोवती येत आहेत, तर ती माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. करेक्ट. तर कारण की देव कधी पाहिला नाही, काय नाही, सो मी असं देवाची व्याख्याच लोकांनी असं केलंय की स्वप्नात येतो, देवाची मूर्ती दिसते, साक्षात्कार होतो म्हणजे देव आहे. हे मला म्हणजे तितकं ते थोडंसं फॅन्टसी वाटते त्याच्यामध्ये, की देव हे बघ, ज्यांना खूप श्रद्धा आहे, ज्यांनी आपल्या म्हणजे खूप लोक आहेत, आता आपले आई वडील खूप करायचे देवाचं, पण मला नाही कधी वाटलं की देव डायरेक्ट आपल्या घरी आलाय किंवा देव दिसलाय. असं नाही होत. देव माणसाच्या रूपात येतो, और कुठल्याही गोष्टीच्या रूपात येतो. देव आपल्या आजूबाजूला असतो. आता लोक बघ, मानला तर दगडात पण देव दिसतोय, नाही मानला तर कुठंच नाही दिसत. बरोबर आहे ना? म्हणजे तो मानण्याची गोष्ट आहे ती, शेवटी तो पर्सनल चॉईस आहे की बिलीफ पाहिजे तुमचं, तेवढी ते हे पाहिजे, आपल्यात तेवढी पॉवर पाहिजे की आपण एखाद्या माणसामध्ये देव बघतोय. मला कोणाचं तरी वाक्य आठवतं, आता नाव लक्षात नाही कोणाचं वाक्य, पण
तुम्ही मला तुमच्या देवाची व्याख्या सांगा, मी देव आहे का नाही सांगतो तुम्हाला. त्याच कोणाचं तरी वाक्य आहे. पिक्चर मध्ये नाही, picture मध्ये नाही वाटतं. कुठेतरी प्रथमेशच्या पॉडकास्ट मध्ये मी ऐकलं होतं कोणाचं तरी होतं. हा, मी असं म्हणजे व्हिडिओज मध्ये श्रद्धा ठेवा, आस्था ठेवा. म्हणजे एक समजा एनर्जी आहे अशी आस्था ठेवली, एक माणसात देव आहे, आणि ती जर आस्था जर तुम्हाला एक चांगला माणूस बनवत असेल ना, तर आहे ते. आणि काय होतं की एक वाक्य मला आवडतं, मीच म्हणतोय म्हणून सारखं, की किती पण अगरबत्त्या लावल्या तरी त्या गटारीचा वास जात नाही. मग हे जे आहे ना की आपण एकदम पॉइंट आहे. जे इतकं वाईट वाटतं ना मला, की जे देश नद्यांना देवता मानत नाहीत त्यांच्या नद्या इतक्या स्वच्छ आहेत, आणि आपल्या नद्या ज्याला आपण खूप पाणी आपल्या प्यायचं. आंबेजोगाईचाच विचार कर ना तू. ती आपण म्हणतो ना जयवंती नदी आहे, काय आहे त्या नदीत? नदी नाहीच, नालाच. जयवंती नाला म्हणून प्रसिद्ध झाला आता. एकाही स्पॉटला तुझा पूर्ण आंबेजोगाईमध्ये जयवंती नदीच्या एकही स्पॉट तुला स्वच्छ नाही दिसणार. आपणच घाण टाकतोय त्याच्यात, बाहेरचे येऊन नाही टाकत आहेत. आंबेजोगाईचेच लोक त्याच्यात घाण निर्माल्य टाकता येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे ना, तुम्ही काय करताय रे? म्हणजे खूप आपण देवाच्या नावाच्या जोरावर खूप चुकीच्या गोष्टी करतात. आता हे आपलं जवळपासचेच उदाहरणं बातम्यांमध्ये कितीतरी गोष्टी यायला लागल्यात, की देवाचं नाव वापरून किंवा एखादा खूप श्रद्धा असलेला माणूस पकडून, मुली पकडून त्याच्यासोबत चुकीच्या गोष्टी करणं देवाच्या नावाखाली, किंवा कुठल्या तरी म्हणजे हे भोंदू बाबा वगैरे हे ज्या गोष्टी चालल्यात, हे म्हणजे कुठल्या वेला चालल्यात ना या गोष्टी देवाच्या नावाखाली. मग आणि चोऱ्या माऱ्या करणारा माणूस आणि कष्ट करून जगणारा माणूस ह्यामध्ये काही फरक वाटतोय तुला काही आजच्या कंडिशनला? आणि आपण जे म्हणतो ना की आपण चांगले कर्म करा म्हणजे आपल्याला पुढच्या जन्मी चांगलं काहीतरी होईल. अरे तुम्ही आत्ता फक्त प्रयत्न करा. कर्म तर खूप लांबची गोष्ट आहे. तुम्ही आत्ता फक्त स्वतःसोबत आणि आजूबाजूच्या लोकांसोबत चांगलं वागायचा प्रयत्न करा. अरे अंधभक्त झाले, अंधभक्त नका हो. त्यामुळे अशा घटना होतात. जर एखादा माणूस अंध नसेल की आपल्यासोबत काय घटना व्हायला. पट्टी बांधून राहायला लागले, चक्क डोळ्यावर पट्टी बांधून राहायला लागले. बरं, तुला काय वाटतंय किती दुरावा आहे, म्हणजे काय डिफरन्स आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा मध्ये? नाही, आता अंध म्हणल्यास एक ते नसते की ऍब्सोल्यूट बिलीफ की असंच आहे, किंवा दिसलं तरी वाटते की नाही नाही हे चुके हे बरोबर. हा, म्हणजे की असंच असतंय, अशी जी रिजिडिटी आहे ती चुकीची वाटते मला. आणि एक थोडी बहुत क्रिटिकल थिंकिंग असायला पाहिजे, की असं नाही की हे असं सांगितलंय कोणी, कोणत्या बाबाने हे सांगितलं हेच आहे. नाही, आपण जेवढे क्रिटिकल थिंकिंग करू तितकं हे अंधश्रद्धेपासून आपण दूरच होऊ. म्हणजे अंधश्रद्धेला काय लागते, आपल्याला थिंकिंग बंद करावं लागते, जे आहे ते मान्य करावं लागते. जे पुढे येते हा असंच आहे मग मला हे करावं लागेल, वागणे चालणे. सो मला पडलो तरी चालतंय किंवा मला असं वाटतं की अंधश्रद्धेपासून जर आपल्याला दूर जायचं असेल तर जितका आपण क्रिटिकल विचार करू की हे का करायचं, ठीक आहे मग ह्याचा काय अर्थ आहे का, असं जेवढा आपण विचार करू तितका आपण अंधश्रद्धेपासून दूर जाऊ. आणि श्रद्धेचा जर विचार केला तर मला असं वाटतं प्रत्येकाची चॉईस आहे. प्रत्येक समज कुणाला असं वाटू शकते की देव आहे, कुणाला वाटू शकते देव नाही आहे. तर ते जे आहे की देव आहे का नाही ते प्रत्येकाचं एक पर्सनल चॉईस आहे की ते ठरवू शकतो. सो मला असं वाटतं की प्रत्येकानं आपलं ते निवडू शकतो की त्याला देव मानायचा आहे नाही मानायचा. एखादा असा व्यक्ती जो नास्तिक आहे पण तो कधीच कोणाशी चुकीचं वागत नाही, तो प्रत्येक माणसासोबत मी देव मानत नाही असं म्हणतोय, चक्क म्हणतोय तोंडावर की मी देव मानत नाही, मी देवावर विश्वास नाही माझा, पण त्या व्यक्तीने कधीच कुणासोबत वाईट केलेलं नाहीये. तो हे दारू व्यसन हे कुठल्याच गोष्टींमध्ये पडत नाही. रोज आई वडिलांच्या पाया पण पडत नाही. जे टिपिकल पॅरेंट्सला वाटतं की आई वडिलांच्या पाया पडणारा माणूसच खूप मोठा होतो, तसंही काही करत नाही. पण हा तो एक गोष्ट त्याच्या तत्वांवर चालतो की तो कधी कोणाशी वाईट वागत नाही आणि कुठली चुकीची गोष्ट करत नाही. पाया पडल्यावर आठवलं की पाया पडणं हे श्रद्धेमध्ये येतं का अंधश्रद्धेमध्ये येतं, काय वाटतं तुम्हाला? मी खूप ठिकाणी पाहिलं. समजा मी जर माझा देव जो तुझ्यात बघत असेल, समजा तू माझी आई आहेस आणि तू मला दररोज खायला देतेस आणि तू माझ्यासाठी देवीस, अन्नपूर्ण आहेस, त्या अर्थानं जर पाया पडलो तर आहे श्रद्धा. हा पण नाही, आजकाल कसं झालंय आता एखादा काय म्हणतात आजकाल कसं झालंय शिष्टाचार म्हणून पडलं. हा आता बघ कसं झालंय की बाबा तू जसं आईचं उदाहरण दिलंस तसं आपण एक रॅन्डम कुठल्या तरी प्रोग्राम मध्ये आहोत आणि एखादा रोज
दारू पिणारा माणूस आहे, व्यसन करणारा माणूस आहे, भले तो आपल्यापेक्षा मोठा आहे, आपले शिक्षक आहेत, हा, पण तो माणूस माणूस म्हणून चांगला नाहीये. त्याच्या पाया पडणं बरोबर का चूक? चूक आहे, कशामुळे पडावं? आणि तो आपल्याला जज करतोय की हा विद्यार्थी माझ्या पाया नाही पडला. मग पाया पडणं हे तुम्ही रिस्पेक्ट म्हणून घेऊ शकता, कारण की ह्या आधी म्हणजे जुने जे लोक होते ना, की ते आई वडिलांच्या पाया का पडायचे, की आम्हाला त्यांचा एक रिस्पेक्ट आहे, आम्ही त्यांच्या समोर येऊन आमचा पूर्ण इगो वगैरे सगळं साईडला ठेवून आम्ही त्यांच्या पाया पडतोय. हा, की म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल, की माझा इगो विगो मी सगळं साईडला ठेवतोय तुमच्या दोघांसमोर. ते त्याच्यामुळे तुम्ही पाया पडत होता. आता तुम्ही चलत चलत तुम्हाला कोणाला तरी लात लागलीये तर आपण पाया पडतो, एक नॉर्मली आपल्याला ते येऊन जातं आपल्या ह्याच्यात. तर आपण एक टाईप ऑफ आपलं सॉरी म्हणायचा एक वे झाला तो, की आपण त्याला सॉरी बोलतोय, अपॉलॉजी करतोय. और काय म्हणते, जसं आता ही न म्हणली जसं की त्या सरांच्या पाया पडायच्या का नाही. जर तुम्हाला तो पर्सन रिस्पेक्टेबल वाटत असेल तर तुम्ही पाया पडा. हा, एक शिष्टाचार म्हणून जर पाया पडत असेल, आता लग्न झाल्यानंतर जे सोकाड नवरा नवरी असतात ना, ते कसे असे शिष्टाचार, पूर्ण शिष्टाचार, काहीच नाही. आणि हे पाया पडायचं की एक देवाच्या पाया पडलो की नाही, आपण फक्त त्या माणसाला भेटतोय, आपला पूर्ण इगो आपल्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून एक रिस्पेक्टने. मग आपण कुठं देवाच्या आपण देवात जरी गेलो तर देवीला जरी गेलो तर देवीच्या पाया पुढे असतात ते पादुका असतात. आपण त्याच्यावर डोकं ठेवतो की मी माझं जे आतापर्यंत आहे, माझा प्राईड आहे, माझं जे सगळं इगो ते सगळं मी साईडला ठेवून तुझ्या चरणी आलेलो आहे. मग हे तुम्ही असं नाही कन्सिडर करू शकत की तुम्ही ते हे करून टाकले, काय तुम्ही ते अंधश्रद्धा करताय, पाया पडताय ते नाही. ती एक टाईप ऑफ तुम्ही शो करताय की तुमच्याबद्दल रिस्पेक्ट आहे किंवा मला तुम्हाला सॉरी बोलायचं. ह्या गोष्टी तुम्ही ते कन्सिडरच नाही करू शकत की ते तुम्ही अंधश्रद्धे म्हणून पाया पडणं ही एक अंधश्रद्धा आहे. नो, बरोबर आहे. ते लात लागल्यास पाया पडायचं उदाहरण ते आपण ते सॉरीची रिप्लेसमेंट म्हणून वापरतो की आपल्याला सॉरी म्हणून वाटत नाही, म्हटलं चुकलं माझं, त्याच्यामुळे आपण पाया पडतोच. हेच रिस्पेक्ट शो करायचं, ए सॉरी हा माझं चुकलं. आणि मी तुला लात मारून गेले तर हे एक मी इगो कुठल्या तरी ह्याच्यामध्ये म्हणून मी लात मार, ते नाहीये ना. मग आपण ते डाऊन करून आपण पाया पडतो की नाही, माझं काही इगो वगैरे नव्हतं, ते चुकून झालं. देवाच्या मंदिरासमोरून खूप लोक गाडीवर समजा असं टर्न घेतात. हे काय शिष्टाचार, देवासमोर पण शिष्टाचार चालू आहे. गाडी स्पीडनी एकदम 40-50च्या स्पीडनी आहे, तो देवाचा चेहरा सुद्धा नाही दिसलाय तुम्हाला. हे काय, हे पण नाही, हे काय, आणि हे काय, ते दुसऱ्या धर्मात चालली. चक्क म्हातारे लोक सुद्धा, अरे तुम्ही उतरा ना, तुमच्या आयुष्यात आता काय राहिले, जा मध्ये, पाया पडा, डोकं टेकवा. म्हणजे करायचं तर दिखावा नका करू, असं मला वाटतंय. कुठल्याही देवीच्या मंदिरासमोरून आपण समजा असं चाललोय, गाडीची स्पीड कमी करून पटकन असं काहीतरी, म्हणजे पावला का देव देणार आहे का असा आशीर्वाद? नाही, मी एवढ्या स्पीड मध्ये सुद्धा देवाच्या पाया पडलो म्हणजे मला आता खूप देव चांगलं काहीतरी बुद्धी घालणार. अरे नका करू, नका पाया पडू. एनर्जी म्हणायचं झालं तर ना, आपण मंदिरात गेलो ना, म्हणजे खूप साऱ्या मंदिरात जे जुने मंदिर आहेत ना, तिथे एक वेगळी एनर्जी फील होते आपल्याला, एक डोकं शांत फील होतं. जर तुम्ही कधी फील केलं असेल तर मग ते आपण कोणाला सांगू नाही शकत. जसं आपण म्हणतो, म्हणजे त्या गोष्टीला आपण अंधश्रद्धा नाही म्हणू शकत. जर आता मला इथं येऊन काहीतरी असं वेगळं फील होतंय किंवा शांत फील होतंय तर मी ते नाही सांगू शकत शब्दांमध्ये की मला काय फील होतंय किंवा मला काय दिसलंय काय नाही. मग त्या गोष्टीला पण आपण कन्सिडर करायला पाहिजे की ही एक अंधश्रद्धा नाहीये, ही एक कुठली तरी एनर्जी आहे जी मला काम फील करते. मग असेच पण भरपूर आता न्यू आलेलं मंदिर आहेत. मी गेले होते पुण्याला, इतकं मोठं मंदिर, एवढी मोठी जागा, काहीच फील नाही झालं मला. तर ते मी हातही नाही जोडले तिथे, मला फीलच नाही झालं. ऍटलिस्ट माझं टुरिस्ट स्पॉट वाटला का तुला? फक्त एक टुरिस्ट स्पॉट, राईट. असं बिलकुलच वाटलं नाही की तिथे माझं डोकं शांत झालंय की मी तिथे 2 मिनिट थांबा, बिलकुल नाही. तर ते गर्दी पण नव्हती खूप ठिकाणी. फोटो, राईट, फोटो हे राहिलं ना. आता मी स्वतः फोटोग्राफर आहे, पण फोटो काढणं एक फक्त मेमरी म्हणून वापरा. मला कोणाला तरी दाखवायचंय की मी या देवाच्या पाया पडले, हे म्हणजे पाया पडले म्हणजे काय फार मोठा तीर मारलास, काहीच नाही केलंस लाईफ मध्ये. अरे ऐक ना, ते एक चालू करतात पोरं किंवा सगळेच पोरं म्हणण्यापेक्षा युथ
संध्याकाळी समजा पोरी छेडत असेल, दारू पित असेल, सिगरेट ओढत असेल, पण मला स्टेटस ठेवायचं श्रीकृष्णाचं, इस्कॉन. कृष्ण सदा असं इस्कॉन. येते इस्कॉन. काय प्रकार आहे तुला काय वाटतं की ही जी हिपोक्रसी चालू आहे ती किती वाईट आहे? म्हणजे सहायता करते, चांगली गोष्ट आहे. म्हणजे हिपोक्रसी म्हणू शकतो की खूप वाईट जे लोक असतात त्यांना ते देवाचं पोस्ट करू करू त्यांना ते तसा दाखवा वाटते की मी किती भक्त आहे, किती मी चांगला आहे. मग ते एक बेसिक तेच झालं ना की एक दाखवायची साईड वेगळी, खरा आहे तो वेगळा. मग ते दिखावा करतातच लोक. आता ते मानवी गोष्ट आहे दिखावा करणं, पण चांगलं असणं इम्पॉर्टंट आहे ना. जर म्हणजे की दुसऱ्यांना दाखवून दाखवून किती दाखवणार आहेत, आपण जे आहे ते तर बदलणार नाहीत, राईट. तर मला असं वाटतं की चांगलं व्हायला पाहिजे की आणि दाखवून दाखवून ऍक्च्युअल माणूस ना स्वतःला विसरत चाललाय की मी, म्हणजे एखादा माणूस असतो ना की बाबा मी खूप चांगला आहे असं दाखवतोय, तू जसं म्हटलं स्टेटस टाकून वगैरे गोष्टी करतोय, तर तो माणूस ऍक्च्युअल मध्ये खरंच जर स्टेटस सारखं वागायला लागला ना तर मानलं, पण तो स्वतःलाही विसरत चाललाय. त्या स्टेटसच्या नादात तो अजून वाईट वागायला लागला, अजून चुकीचे कामं करायला लागले. हे खूप वाढले. मग ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही खरंच ते स्टेटसला आपलं खरंच स्टेटस बनवलं ना तर मानलं. मग देव वगैरे मानण्यापेक्षा चांगलं काम करा असं मला वाटतं. तुम्ही गाणगापूरला गेलात का कधी? हा, ऍक्च्युली एकदम बाजार मांडल्यासारखं गोष्ट आहे की तुम्ही एका देवाचं नाव घेऊन त्याचा धंदा करतायत सरळ सरळ. गाणगापूरला गेला असताल तर एक सांगते की तिथे एक असा खांब आहे असा बांधलेला, आणि त्याच्यावर जाऊन मग ते अंगात येतं त्यांच्यात. बायका लटकतात अंगात. हा ते आपण मल्लखांब खेळल्यासारखं दिसतंय, त्यात काही नाही. पण जेव्हा ती आरती चालू होते तेव्हा हे सगळं त्यांच्या अंगात येतं आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी करतात. आम्ही तिथे गेलो होतो, खूप मोठी रांग होती, तर पॅरेंट्स सोबत जावंच लागतं, काही विषय नाही. आम्ही गेलो खूप मोठ्या लाईन मध्ये आलो होतो आणि बघितलं हे सगळं व्हायला. एक बाई तिथेच पूर्ण अंगात आलं होतं तिच्या, एकदम असं वाटतही नव्हतं की ती ह्युमन सारखी बिहेव करते. म्हणून मग ट्रस्ट बसतो अशा गोष्टी. त्याच नंतर आरती झाली, नंतर ती बाई जात होती, तीच बाई नॉर्मल होऊन जात होती. तर मम्मीने विचारलं की का गात तर तुझ्या अंगात आलं होतं. तर त्या बाईने एक साधा सोपा एक हे दिला की पोटा पाण्यासाठी करावं लागतं माय. म्हणजे तुम्ही कळतंय का तुम्हाला की तुम्ही काय करतायत? म्हणजे एक धंदा चालू केलाय तुम्ही देवासमोर, तिला पे केलं जातं हे करण्यासाठी. म्हणजे नाहीच आहे काही. म्हणजे तिला करायला लागत असेल तर बाकी सगळ्याला ते पे करत असतील. हे कोणासाठी 4 लोकांना पे करून एक 10 लोकांना गोळा करतात की हे बघा किती हे व्हायला, तुमचं सगळं बाहेर निघायला. हे प्रॉपर अंधश्रद्धा आहे, ते तुम्ही मानता. आता मी पण ते हेच बघून गेले होते तिथे, ज्यांच्यासोबत गेले होते त्यांच्यासोबत हेच बघून की अरे तिथं हे असते ते असते. तिथं गेल्यास कळतंय रियालिटी की ह्यांना तर पे केलं जाते. ते पण आम्हाला ती बाई चुकून बोलून गेली म्हणून कळालं, नाही तर सांगतच नाही कोणी किंवा कोणाला कळतच नाही. नॉर्मल पीपल जाऊन आणखीन बरं मी गेले, मी 4 लोकांना पाहिलंय, मी तिथं तसं पाहिलंय, तर मी आणखीन 10 लोक घेऊन होते. तुम्हाला माहितीये का तिथं सगळं तसं उतारा होतंय नाही होत. तर तुम्ही तुमची विवेक बुद्धी साईडला ठेवून यावर विश्वास ठेवताय, मध्ये जात आहे की हो हेच आहे ते. तुमच्याकडे ते राहिलंच नाही क्रिटिकल थिंकिंग, जसं तुम्हाला असतं काहीच नाही राहिलं, किंवा तुम्ही ते विचार पण नाहीत करत, चालनाच देत नाही. हा. माझ्या बाबतीत ह्या गोष्टी घडल्या होत्या. म्हणजे तेव्हा ते अंधश्रद्धा काय असतं हे कळलं मला. म्हणजे त्याला मी असं पूर्ण, मला अजून पण मी क्वेश्चन आहेत मला त्याच्याबद्दल की जस्ट 10वी नंतर ब्लॅक मॅजिक नावाचं म्हणजे गोष्ट जी असती ना ती ऍक्च्युअल ब्लॅक मॅजिक. आता आपण जर म्हणलं तर ती अंधश्रद्धा आहे, पण ब्लॅक मॅजिक म्हणजे पण ती अंधश्रद्धाच आहे. म्हणजे ते सेमच झाले ना दोन गोष्टी, ब्लॅक मॅजिक करणं, अंधश्रद्धा करणं, करणी करणं, किंवा त्याचेच प्रकार आहेत ह्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेचे. तर मला समजत नव्हतं, म्हणजे मला ते अजूनही नाही कळलं की ती सायंटिफिक गोष्ट होती माझ्यासोबत झालेली, किंवा मला कोणीतरी मॅनिफेस्ट केलं होतं, कुणीतरी मॅनिप्युलेट केलं होतं, असं समजलं नाही मला ते. पण मी सगळ्या चुकीच्या गोष्टी करत होते. मी शिव्या देत होते जवळच्याच माणसांना, किंवा काहीतरी वाईट बोलत होते किंवा बा, आणि निघून जात होते, माणसात बसत नव्हते, निघून जात होते, मला जगायचंच नाहीये वगैरे वगैरे. चक्कर येत होती मला, कंटिन्यू चक्कर येऊनच पडत होते. मग हे मला अजून नाही कळलं. मग त्याच्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी काय केलं जवळच्या,
की बाबा कुठेतरी जा, मग त्यांनी टाईप ऑफ काहीतरी माझ्या इथं डोक्यावर असं लिंबू हे केलं, कापलं, हा, ते दोन दोन साईडला टाकलं, ऐक तर. झाली ईशा नीट. दोन साईडला टाकलं. त्याच्यानंतर मी दवाखान्यात पण गेले की मला असं असं होतंय म्हणून, पण ते मी नव्हतं करायला पाहिजे. मला नंतर वाटलं की ह्या दोन गोष्टी आहेत, तेव्हा मला नाही समजलं काय झालं होतं. ठीक आहे. पण मी दवाखान्यात नव्हतं जायला पाहिजे, बघायला पाहिजे होतं की त्यांनी नीट झाले का मी. नाही, मग त्यांनी काय केलं, अंगाऱ्यामध्ये सॉरी अशी बिसलेरीची एक बाटली होती, त्याच्यामध्ये तो अंगाऱ्याचं पावडर टाकली त्यांनी. ते असं खूप मिक्स केलं ते, आणि मला 2 दिवस सलग पी असं म्हणून सांगितलं. ठीक आहे, ठीक आहे, मी पिलं, ठीक आहे, ओके, काय प्रॉब्लेम नाही. आणि मग 4-5व्या दिवशी मला ओके वाटायला लागलं. तोपर्यंत माझ्या मेडिसिन्स वगैरे घेऊन झालं होतं, मला ओके वाटायला लागलं. त्याच्यानंतर मला ते आठवतच नाहीये मला काय झालं होतं. हे काय म्हणजे कशाचा प्रकार वाटतोय हा? ते ठेव का बरं. तेजल, तुझं जर समजा पॉझिटिव्ह एनर्जीवर विश्वास असेल तर तुझा निगेटिव्ह एनर्जीवर पण विश्वास असायला पाहिजे. बरोबर. मग ते दोन्ही ऍस्पेक्ट. निगेटिव्ह एनर्जी, तेच म्हणते मी, कुठल्या तरी 2-4 निगेटिव्ह वातावरणात फिरले, मला त्यांनी मॅनिप्युलेट केलं. जे कोणी 2-3 जे कोण असतील, मित्र मैत्रिणी जे कोण, त्यांनी ते मॅनिप्युलेट केलं की ही गोष्ट चुकीची आहे, तुझ्या आजूबाजूचे लोक चुकीचे आहेत, ते तुझे चांगल्याचा विचार करत नाही, ते तुझ्या वाईटाचा विचार करते. तुला सांगू का, जर मी तुला काही 4 गोष्टी चुकीच्या सांगितल्या ना, एक अर्धा 1 तास तरी तुझ्या डोक्यामध्ये त्या फिरतात. जोपर्यंत तुझी विवेक बुद्धी चालायला लागत नाही तोपर्यंत तरी त्या फिरतात. मग त्या जरा वाढत गेल्या, म्हणून मला 2 दिवस सलग मला आजूबाजूचे लोक चुकीचे आहेत असं वाटायला लागलं. असं माझं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. तेजल, तू खूपच जोरात मुंडी हलवलीस, तुला पण काही अनुभव असेल. काय अनुभव? नाही, तसं नाही. मी ह्याच्यासाठी सांगितलं की जसं मी एनर्जीला बिलीव्ह करते, तर निगेटिव्ह एनर्जी असते. मीन्स आपण कोणाला पहिल्याच ह्याच्यात वाटलं की हे नाही, हा पर्सनच नाही आवडला, तर हे एक इंट्युशन झाली किंवा हे एक बोललो तसं. काही नसतं. आपण त्या पर्सनला भेटलेलो नसतो, बोललेलो नसतं, काहीच माहित नसते, पण आपण ओव्हरऑल त्याच्या माहित नाही ती त्याची एनर्जी आपल्याला तशी Feel फील झाली. तर आपण एनर्जी फील करू शकतो. ज्या गोष्टी आपण फील करू शकतो त्याला आपण मानतो. आपल्याला जर देव दिसत नाही म्हणून आपण देवाला मानत नाही किंवा देवावर क्वेश्चन मार्क आहे, पण आपण एनर्जी फील करतो. सो मी एवढं सांगत होते की मला दोन्ही एनर्जी फील होतात किंवा मी दोन्ही एनर्जीला. आणि आपण देवाला पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये घेतो, कारण देवाचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला शांत वाटतं. पॉझिटिव्ह आपण स्वामी समर्थ किंवा जे कोणते देवांच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर एक थोड्या वेळासाठी का होईना किंवा त्या मंदिरात फिरताना पाया पडताना आपल्याला शांत वाटतं. आपल्याला कुठंतरी आपण काय आहोत ह्याचं आपल्या अस्तित्वाची जाणीव होती देवाला बघितल्यानंतर. तिथं आपण पॉझिटिव्ह एनर्जी समजतो. आणि जिथं निगेटिव्ह एनर्जी आहे, समजा एखादा हेच म्हणलं ते दारू वगैरे पिणं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा व्यसन करणं, भांडणं, हे निगेटिव्ह समजतो. जिथे आपल्याला अजिबात शांत वाटत नाही, आपलं डोकं स्थिर राहत नाही, त्याला आपण निगेटिव्ह एनर्जी समजतो थोडक्यात. ते पाळण्याची गोष्ट आहे. पाळण्याची गोष्ट आहे ती, पर्सनल चॉईस. तुम्ही शांत बसलं तरी तुमचं मेडिटेशन होतं. पण जर तुम्ही कोणाचं तरी नामस्मरण करता तर इट्स ओके. तुम्हाला जे बेनिफिट होत आहे ना ते तुम्ही करा, त्याचा काहीच इश्यू नाही. फक्त तुम्ही डोळ्यावर पट्टी ठेवून करू नका. डोळे उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून पहा. असे नाहीतर झापडं लावून घेऊ नका, इकडे बघायचं असं नका. प्रश्न विचारा ना. देवाची जरी गोष्ट असली, आपण देवाला आपण सर्वस्व मानतो ना, तर मग एखादी गोष्ट आपल्याला करायला सांगितली तर देवासमोर बसा, देवाला प्रश्न विचारा ना, मनातल्या मनात विचारा की बाबा हे असंच का, तसंच का. मला प्रश्न पडलाय म्हणून मी तुझ्यासमोर विचारते. उत्तर मिळालं तर मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं. ते जिज्ञासा, तुम्ही क्युरियोसिटी, तुम्ही प्रश्न पडले तर तुम्ही कुठेतरी त्याचे उत्तर शोधाल ना. तुम्ही ह्या ह्याच्यातही घेऊ शकतात की जर तुम्ही स्वतःसोबत बोलू शकत नाहीत काही गोष्टी, तुम्ही देवासोबत बोला. देव आहे नाही हे तुमचं ते बिलीव्हवर राहील, पण ते तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही बोलताय कुठेतरी. ते पण कोणावर ट्रस्ट नसेल तर तुम्ही फ्रेंड्सला नाही बोलताय, कोणाला स्वतःलाही नाही जर बोलत तर तुम्ही देवासमोर बोलला तर ऍटलिस्ट तुम्हाला कळते की अच्छा हा पण प्रश्न होता मला, जे मी इथे हे केला व्यक्त झाले. तुम्हाला ज्या गोष्टी बेनिफिशियल आहेत ना त्या तुम्ही करा. फक्त डोळ्यावर पट्टी ठेवून नका करू, एवढंच. जर तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा जर एंड करायचा असेल तर. हा, तर शेवटची चिठ्ठी असेल. तुम्हाला जर आणखी जर चिठ्ठ्या आम्हाला प्रोव्हाइड करायच्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की टाका. आम्ही त्याच्यावर परत बसू, परत चर्चा करू आणि एकंदरीत तुमचा रिव्ह्यू पण देऊ शकता, काही चेंजेस हवे असतील तर. तर नेक्स्ट चिठ्ठी आहे. थांबा, नेक्स्ट चिठ्ठी काढण्या अगोदर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आपण हे 5 पार्ट्स मध्ये अपलोड करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका. आम्ही अशाच विविध विषयावर रोचक अशी चर्चा करणार आहोत.
म्हणून ट्यून राहा. तेवढंच. धन्यवाद.